ए प्यायला पाणी आण का जरा. हिला कशाला पैसे दिले त्या गाड्या. हिला हिच्या मारू नको मला. मारू नका काय. झपाळ तिकडं. मर कुठे तरी जीव दे. हा इच येड माझ्याच नशिबात आले. ते बघ येडी आली. चायला ती दिसायला एवढी सुंदर आहे पण अशी येड्यावानी काय करत असत. येडी नसते नीला मी पटवलं असतं. अय येडे कुठं चालली. मी काय कुत्रा आहे काय हाडार म्हणायला. तिला मारायचं का रे. अय येडे तुला मारू का. तुझा नवरा मारतात असं. अरे याश काय करते हिला काय भूतांचा पडलं का रे. आई हे येडीला कशाला घरी येऊन दिला आपल्या. सकाळी आम्हाला दगड मारित होती. का ग सुरेखा असं करते. आई हे दोघांना मला येडी येडी म्हणून चिडवतात. अरे असं करता तुम्ही. मग हिला काय म्हणायचं येडी नाही तर. अरे सुहास तुम्ही असं बाहेर त्रास देता. घरी तिचा नवरा तिला हे करतो मग ती येते आपली बिचारी बसती माझ्याजवळ. आई मला त्या घरी नाही जायचं आता. मला माझ्या माहेरी जायचंय. माझ्या आई बापाकडं. माझा मोठा भाऊ पण असतो तिथं. हा हे तर नीट बोलते रवी. तुझ्या घरी बाहेर असं येण्यासारखा का करते मग. अरे सुहास प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज असते. एक तर हिच्या आई वडिलांनी हिच्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि तो कसा वागतो हिच्या बरोबर. किती त्रास देतो तिला. घाबरून जात असेल रे ती. आई आम्ही नाही देणार त्रास. आता चुकलं आमचं. बघा बर का त्रास दिला तर बघतेच एकाकडं. चल रवी तू आलाय ना आता घरी. मटणाचा रस्सा खाऊन जाय. तुला माहितीये ना माझी आई किती भारी मटण बनवती. हा दाबून 2-3 भाकरी खायच्या हापकायचं नाही. विषयच नाही दाबून आणतो बस. हा ए सुहास सुहास त्या सुरेखाचा नवरा तिला परत मारायला लागलाय वाटतं. जा तिला आपल्या घरी घेऊन ये. घरी कशाला घेऊन यायचं तिला. आम्हाला मटण खाऊ दे की सुकानं. अरे इथं एका पुरीचा जीव चाललाय तुमचं काय मटणाचं चाललंय. झालं लवकर उठ. चल रे रवी. काय झालं वाढायला. नवऱ्याने मारलं तुला. कुठे बरं तो भूत. कुठे भूत. चुलीत भूत. खरंच येडी राव. याची ना आपण थोडी गंमतच करू. सुरेखा आज तुला वाटतंय ना चुलीत भूत आहे. मग ती चूल मोडून टाक ना. कशाला ठेवली. असंच करते. कर कर कर. चल चल. अरे काय केलं तू. चुलीत भूत होतं म्हणून मोडून टाकली.
ह्याच्या आईला हिच्या अगं अक्कल आहे का तुला? काय मोठं बॉडी अक्कल नाही का? कुठून धरून आणले येड? अरे तुला चुलीत कसा दिसायला लागला? अरे माणूस आहेस का राक्षस आहेस रे तू? किती मारशील लेकराला? हा उद्या ना तुझं नावच पंचायतीत सांगते बघ मी, आणि पंचायत घेते. अरे एवढी जर नकोशी असेल तर पाठवून दे की तिला माहेराला. हा पंचायतीत कशाला तक्रार करता? तुम्हाला जर पुळका आलाय ना तिचा, घरी जा घेऊन तुमच्या, आणि द्या तशीच माहेरी पाठवून. नाही तर एक काम करा, तुमच्याच घरी घ्या ठेवून तिला. हो घेते ठेवून मी माझी. चल चल ग पोरी, नको रोज चल. हायचं येड ती. नमस्कार दादा. मी सुरेखाचा भाऊ. तुम्ही फोन केला होता म्हणून यायला आलो. हो, त्या माणसाच्या तावडीतून हिला आधीच न्यायला पाहिजे होते. तुमचे वडील नाही आले, पण ठीक आहे. तिचे आई वडील आता कधीच येऊ शकत नाही, का? कारण ते या जगात नाही राहिले. काय आई? हो सुरेखा, 2 वर्षापूर्वीच आई वडील वारले. तेव्हापासून मी मुंबईलाच नोकरी करतो. तिकडे खायची प्यायची राहायची चांगली सोय. तुझी पण तिकडच सोय करेल. नक्की? हो. काळजी घ्या तिची. काय लागलं तर मला फोन करा. काळजी घ्या. दादा दादा. पेडा घे. पुत्रप्राप्तीसाठी अभिनंदन शेठ. तुला कसं कळलं? आहे का आता अख्ख्या गावाची खबर आम्हाला असते ना भाऊ. ते आई खाय पेडा. मला 2 दिवस झालं काय खाल्लं नाही. काय मदत मिळेल का? ए म्हाताऱ्या, पळे इथून. सुहास, याला अजिबात मदत नको करत जाऊ. अरे भीक मागत फिरते नुसते गावभर. हे निघ इथून. तू गपरे. जरा अरे अरे पाणी घे, पाणी घे रवी, पाणी घे. चक्कर आले त्यांना. पाणी प्या, पाणी प्या. धर, बस इथं. हळूच 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 बस. अरे उपाशी रे ते. मला नाही वाटत उपाशी असं म्हणून. नाटकं करते वाटतं ते. तू शांत बस. एक काम कर, चहा आणि बिस्किट दे. दे पटक्यान. धरा बिस्किट का. मला पण दे एक चहा. धन्यवाद बरं का पोरा. खा बिस्किट खा. हळूच. पण बाबा तुम्ही कुठले आणि तुमचे हाल कस काय झाले एवढे? नियतीचा खेळ आहे पोरा सगळा. उद्या काय होईल कुणी सांगू शकत नाही. नशिबाचं भोग आहे आपले. पण असं का बोलता तुम्ही? पोरा, माझं गाव या फाट्यापासून लय लांब पुढं. 5 वर्ष झाली. बायको मेली माझी. 2 पोरं आहे ती मला. पण माझ्याच्याने काम होत नाही म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं मला.
काय असं का केलं त्यांनी? म्हणजे तुम्ही दारू पित होते का का दुसरा कशाचा नाद होता? अरे सुपारीच्या खांडाचं बी असं नाही मला. पहिलवान होतो मी. मग असं का केलं त्यांनी? हे आता त्यांनाच ठाव. पण माझ्या बाबतीत जे झाले का, हे जगात सगळीकडेच होताना दिसतंय बघ मला. आपण आयुष्यभर राब राब राखतो, पैसा कमवतो, पारपरटी घेतो, पण कोणाला त्याचं काय नाही. शेवटी आपण एकटंच पडतो बघ. बर जाऊ द्या, बिस्किट खा. आणि हे बघा, इथून पुढे काही लागलं ना, इथून घेऊन जात जा. हा धरा, 200 रुपये. येतो मी. एक सांगू का पोरा, श्रीकृष्णानं महाभारतात सांगितलंय बघ, प्रत्येक नात्या मागे ना काही ना काही स्वार्थ असतो. या जगात कुणीच कुणाच नाही. काय हो? अहो काय झालं? एवढा गहन विचार करताय तुम्ही? बाळ झोपलं का? आत्ता झोपून आली त्याला. स्नेहा, मला काही दिवसांपूर्वी एक माणूस भेटला होता. साधारण वडिलांच्या वयात असेल, पण त्यात मला माझं भविष्य दिसत होतं. तो माणूस भीक मागत होता. आज आपल्या घरी बाळ आहे, आपण त्याचं संगोपन करणार, आपण त्याचे लाड करणार, त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी देणार. पण म्हातारपणात तो आपली साथ देईल ना? हो, असं का बोलताय तुम्ही? देईल की? नाही, भीती वाटते. काय सांगता येतंय उद्या काय होईल ते. अहो, आपण त्याच्यावर तसे संस्कार करू ना. अगं पण तरी काय सांगता येतंय. तो मला माणूस भेटला होता, तो भीक मागत होता. त्याची बायको गेली होती आणि त्याच्या पोरांनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं. मी असा विचार करतोय, ज्या दिवशी आपल्याला बाळ झालं त्याच दिवशी मला तो माणूस कस काय भेटला, नंतर तो मला गावात दिसला पण नाही. त्या माणसासारखंच माझ्या पण आयुष्यात लिहिलं का? अहो, तुम्ही असं काहीतरी विचार करू नका बरं. होऊ शकतं तो माणूस काहीतरी खोटं बोलत असेल. असे बरेच लोक फिरत असतात. नाही स्नेहा, त्या माणसाच्या डोळ्यात मला सत्यता दिसत होती. बरं असेल, पण आपल्या घरी बाळ येणं आणि त्याच दिवशी तुम्हाला तो माणूस भेटणं हा निव्वळ योगायोग आहे. खरंच योगायोग होता की भयान वास्तव? आई, तुझं हिच्यासोबत पटत नाही ना? तू नको राहू आमच्यात. एक काम कर, तू तुझ्या भावाच्या घरी जा. तू जाऊ शकते तुझ्या भावाच्या घरी. मी कुठं जाऊ सांग बरं? त्याच्यामुळे ना तू जा इथून. चांगले पांग फेडलेस आईचे. अरे, मी माझं हे हक्काचं माझ्या नवऱ्याने कष्टाने बांधलेलं घर सोडून माझ्या माहेरी जाऊन राहू? अरे, माझ्या भावाचं तरी किती आयुष्य राहिले आणि माझं उरलेलं आयुष्य तिथं काढू? काय करते इथं राहून तू? रोज भांडण रोज भांडण, एक दिवस खाडा नाही. हे बघ, त्याच्यापेक्षा ना तू तिकडं जा, ते बरं राहील तुला. आमच्यात जर वेगळी राहिली ना तू, लोक नाव ठेवतील आम्हाला, म्हणतील या नाही जड झाली. त्याच्यापेक्षा जा बरं तू.
लाज वाटते नाईची? ठीक आहे, जाते मी, पण लक्षात ठेव मी परत येणार नाही. आणि तू माझ्या मैत्रीला सुद्धा येऊ नकोस. तुझ्यासाठी काय कष्ट घेतलेत ना या आईनी, या आईच्या काळजालाच माहितीये. आणि तुझ्या या बायकोला समजावून सांगायचं सोडून तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतोयस. काय करू मग मी? सांग ना तू. तू आहे ना तिकडे जाऊन राहा, तिकडं बरी राहशील तू. आणि तू असं का बोलली बरं माझ्या मैत्रीला येऊ नको म्हणून? मग माझाच लेक मला सांभाळत नाहीये, मग तुझा काय हक्क राहिला माझ्यावर? काय करायचं अशा लेकाचं? आतापर्यंत माझ्या बायकोसोबत भांडत होती, आता मला पण भांडायला लागली का? तू जा बरं इथून, बघू पुढं काय करायचं आणि काय नाही ते. पैसे देऊ तुला जायला? काय नको तुझे पैसे मला. 2 पाय आहेत माझ्याकडं, अजून मी काही थकले नाहीये. उगाच 2 पैशाचे उपकार तुझे माझ्यावर. आहे ना पाय? जा मग. जाते. तुझे कपडे घेऊन जा ना. तुझी बायको पण कधी सासू होईल ना, तेव्हा राहू दे तिला घालायला. बरं झालं गेली तुमची आई. आता कसं मस्त मजेत जगता येईल आपल्याला. मी मागं जाऊन पाहतो, म्हणजे कुठं थांबते का ते. अवकाशाला जाईल की तिचं ती. नका जाऊ तुम्ही, उगा कोणी बघितलं ना तर परत नावं ठेवतील लोक. हा अगं कोण नाही पाहत, फक्त बस स्टँड पर्यंत जातो. नका उगा जाऊ बरं तुम्ही. अगं आलोच मी, थांब. अहो काय वहिनी, कुठं चाललाय? लेकाला जड झाले बघा मी. दिलं घरातनं हाकलून, चालले भावाकडं. म्हणजे काय बोलला सुहास तुम्हाला? म्हटला भावाच्या घरी जाऊन राहा. तुझी माझ्या बायकोची रोज भांडणं होतात म्हटला. माईला या आजकालच्या पोरांना आहे ना, बायको आली की आई बाप ओझ वाटायला लागतात, त्यांना नकोच वाटतात. अहो ज्याच्याकडे हाय त्यालाच किंमत नसती. अहो पण वहिनी साहेब, तुम्ही त्यालाच घराबाहेर काढायचं ना. अहो तुम्ही नवरा बायकोनी एवढं कष्टाने ते घर बांधले, आणि तो तुम्हालाच घराबाहेर काढतो नवरा वारल्यानंतर. याचा अर्थ काय? जाऊ द्या, काय बोलायचं आता. काय रे, आईला घराबाहेर काढतो? लाज नाही वाटत का तुला? अरे काल एक दिच्या बायकोसाठी तो आईला माहेरी पाठवाय निघला वय. अरे ह्या वयात तर माहेर पण म्हातारं झालेलं असतं. जाऊ दे, काय कळायचंय तुला? काय करू मग? यांचे सारखे भांडण होतात. साधं कांद्याच्या गोण्याच्या हिशोबावरून भांडण करते ती. हिशोब? अरे पण आई कधी तुमचा हिशोब ठेवती का? आई तुला 9 महिने पोटात वाढवती, तुला चालायला शिकवती, रांगायला शिकवती, बोलायला शिकवती, पण आई कधी हिशोब नाही मांडत. आणि तुम्ही, बायको आली, तिचं आई बरोबर भांडण झालं की लागले लगेच हिशोब काढायला. आणि हितच तुम्ही चुकता. आई मला माफ कर, चुकलं माझं. अरे तुझ्याकडे आई आहे ना, तर तिला जप, नाही तर काही उपयोग नाही. अरे किती जरी मोठा माणूस झाला ना, तरी त्याला भिकारीच म्हणतात लोक. अरे या म्हातारीने काय कष्ट केले माहितीये का तुला? जुन्या काळी हिच्या वयाच्या लोकांना विचार, त्यांनी किती कष्टाने संसार उभा केलाय. एक एक पै पै जोडून कसं घर उभारले, कसा तुला पोसलाय, कसा मोठा केलाय. आई मी असं कधीच नाही करणार आता. आणि बरं झालं तुम्ही हिला इथं अडवलं, नाहीतर ह्या आईची मी कधीच माफी नसतो मागू शकलो. माझं चुकलं आई, चुकलं माझं. अरे सुहास, ही शेवटची पिढी बर का, ज्यानं पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवलंय. पोटाला चिमटं काढल्यात, पण त्यांनी आपल्यासाठी काही ना काही ठेवलंय. पण तुमची पिढी, त्यांना काही ठेवता येणार नाही. अरे तुम्हाला तुमच्यासाठीच काय करता येईना, तर तुम्ही काय पुढल्यासाठी करून ठेवणार आहे? अरे तुमचंच तुम्हाला पुरत नाही, पण ह्यांनी कसं ठेवलं असेल याची जाणीव ठेवा जरा, आणि जपा आता आई बापांना. पुढच्या पिढीसाठी
काही करल का नाही ते नाही माहिती, पण ह्या पिढीला मी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करल. आई तू घरी चल, तुझ्या मनाला मी समजून घेण्याचा प्रयत्न करल. तू जसं म्हणशील ना तसं होईल या घरात. आता चल तू. वहिनी साहेब, आता बिनकाळजी जावा. तुमच्या पोराला तुमची किंमत कळली. चला येतो. हा या या. आई होती तेव्हा तिला लय त्रास दिला मी. नाही नाही ते बोललो, आणि आज आई नाही तर जग हरवल्यासारखं वाटतंय. खरंच आई नाही तर काही नाही. मला वडील नव्हते तरी तिनं कष्ट करून मला वाढवलं, शिकवलं, लहानचं मोठं केलं. तिला जपण्याच्या वयात मी त्रास दिला. आज खरंच खूप आठवण येते मला आईची. रात्र रात्र झोप लागत नाही. आई विना मी भिकारी झालोय खरंच. आओ आई आई चुकलं माझं, मला माफ कर. रडू नका ना. अहो माहेरला जाण्याचं कारण म्हणजे आईबाबाच असतात, आणि गेलं पण पाहिजे ना. त्यांचे तरी किती दिवस राहिलेत, म्हणून म्हणते जरा 2 दिवस माहेरला जाऊन येते. अगं मागच्याच आठवड्यात गेलती ना तू. 2 दिवस म्हणते आणि 8-8 दिवस येत नाही. आता तुमच्यावर जेवढा जीव आहे तेवढा जीव माझा आईबाबांवर पण आहे की नाही. आणि कोणत्याही आईबापाला वाटतं पोरगी आली आहे तर 8 दिवस राहून जावी म्हणून. नाहीतर मलाही माहिती आहे दिवस थोडे जास्त होतं. बरं जा, आता चाललीस पण माघारी कधी येणार आहे बरं? तू जर 2 दिवसात येणार असेल ना तरच जा, नाहीतर तू गेल्यावर माझी खायची पंचायत होती आणि कोणतंच काम एकट्याला होत नाही. बरं येते 2 दिवसात माघारी. मला 2000 रुपये द्या, मला लागतात ते. आता एवढे पैसे कशाला लागतात बरं? अहो आपण आत्तापर्यंत आईबाबांसाठी काहीतरी खायला घेऊन गेलोय का? कधीतरी साडी घेतली का आपण आईसाठी? दरवेळेस तेच मला देत असतात. आता मी उलटं करणार आहे. यावेळेस मी त्यांना कपडे घेऊन जाणार आहे, म्हणून लागतात ते पैसे. तुझं आई वडिलांवर प्रेम आहे ना, म्हणून तुला कधी माहेराला जायला मी नाही म्हणत नाही. खरंच तुमच्यासारखा नवरा असावा, कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. तसं काही नाही, जे कर्तव्य आहे ना तेच पार पाडतोय. धर, जपून जा आणि जपून ये. काळजी करू नका. उशीर होईल आता, निघते लवकर. हो जा. अण्णा अगं पुरी, आलीस होय तू? हो, आणि आई कुठे? आता तुझ्या आईचा स्वभाव माहिती ना तुला. तिला दुसऱ्याच्या रानात काम केल्याशिवाय दम निघतो का? गेली कामाला. अण्णा तिचं हे काम बंद करा बरं आधी. नाही होत जीवाला तर कशाला करावं तिने? बरं राहू दे. तुला माहिती आहे ना तुझी आई कोणाचंच ऐकत नाही. ते सगळं सोड. तू आता आली ना, ती पिशवी आतमध्ये ठेव आणि हात पाय तोंड देऊ आपले चांगले. नाही, तुम्ही जरा ही पिशवी ठेवात. मी जरा मैत्रिणीला भेटून येते. अहो माहेरला आलं ना की सगळ्यांना भेटू वाटतं. बरं बरं चालतंय, पण तिकडं झिंडत बसू नको. लवकर माघारी ये आपली. बरं येते लवकर. ठीक आहे, चालतंय. रवी किती वेळ वाट बघणार आहेस तू? ना खरंच येडा आहेस, आणि आता मलाही वेळ लावलेस. तुझ्याशिवाय करमत नाही तिकडे मला. कालच आले मी घरी आणि लगेच तुला भेटायला आले. अगं तू इथं भेटली नाहीस ना, माझा जीव गुदमरतो. आणि माझा तिकडे जीव गुदमरतो तुला भेटण्यासाठी. मग नवऱ्याला काहीतरी खोटं बोलून गोड बोलून यावं लागतं इकडे. बरं झालं तू आलीस. तू भेटलीस ना, लय भारी वाटतं बघ. मला पण खूप भारी वाटतं. खरंच रे, आपलं लग्न झालं असतं ना खूप मज्जा आली असती. पण काय करणार, नशिबात नव्हतं ना. अगं
तुझं लग्न दुसऱ्यासोबत झालंय ना तरी काही हरकत नाही. आपली भेट तर होतीच आहे ना, फक्त इथून पुढे अशीच होत राहिली पाहिजे. तू काही काळजी करू नको, मी आयुष्यभर तुझ्याशी अशीच भेटायला तयार आहे. आणि हे घे, तू सांगितलं होतंस ना, हे घे 2000 रुपये. नवऱ्याला मागून आणलेत, त्याला काय कळते. तू ना करच करते राव. मग तुझ्यावर प्रेमच तेवढं करते मी. किती नीचेस तू, किती खोटं बोलून माहेराला येतीस. मी तरी म्हटलं तू सारखं सारखं माहेराला काय येते, याला भेटायला येते का. जवळ नवरा असून माहेराला लफडं करणारी तू एकटीच फालतूबाई असशील. होय रे, तुझी बहीण सुद्धा असं लफडं करते का, लग्न झालेलं असलं तरी पण. बरं झालो, मी तर सहज आलो तो तुला घ्यायला, पण मामा म्हटले शेतात बघा, इकडे आलो तर असले कुठं नाही करती. आता याच्यासोबतच लग्न कर आणि इथंच राहा. तिकडे जर आली ना मारून टाकीन तुला. आणि हे माझ्या नावाचं जे मंगळसूत्र आहे तुझ्या गळ्यात ते काढून टाक. काढ लवकर, काढ पटक्यान. तुला कळतंय का. आणि असेच लफडे करीत राहा. किती दिवस तुम्ही माझ्या बापाच्या पैशावर जगणार आहे. तुम्हाला कष्ट करून कमवायला काय होतं. तुझ्या बापाचं कर्तव्य येते. लग्नात काय रुपये हुंडा दिला नाही, मग थोडेफार पैसे कमी पडले म्हणून दिले म्हणून काय झाले. माझ्या बापाने हुंडा नाही दिला म्हणून आपल्याला सांभाळायचा काही ठेका नाही घेतलं त्यांनी. आजपासून माझ्या बापाला पैसे मागायचे नाही. माझ्या बापाला पण संसार आहेच ना. नाही घेत तुझ्या बापाकडून पैसे. आयला एकदा काय पैसे घेतले तर किती बडबड केली. एकदा मागितले. अहो काय बोलताय तुम्ही, खरं सांगा की. अहो माझ्या बापाकडून पैसे घेतले तुम्ही आणि दारू पिऊन हिंडलात. माझ्या बापाने हरामाचा पैसा नाही दिला तुम्हाला, कष्ट करून दिलाय. आणि तुम्हाला अक्कल नव्हती ना पैसे कमवायची, कशाला लग्न केलं मग. हे बघ, तुझ्या बापाकडून जे पैसे घेतलेत ना देऊन टाकतो, पण बडबड काय करायची नाही. सगळं गाव म्हणायला लागले सासऱ्याच्या जीवावर जगता म्हणून. काही किंमत राहिली का. गावाचं नको सांगू मला, गाव नावच ठेवत असतंय. गाव जगू न देत नाही, मरू न देत नाही. गाव काही उगाच कोणाला नाव नाही ठेवत. तुम्ही एवढे दिवस माझ्या बापाच्या पैशावर जगले म्हणून बोलतात सगळे. पण आजपासून तुम्ही कामाला लागायचं, नाहीतर मी जाते माझ्या माहेरी. तुम्हाला जगा कसं जगायचंय ते सांगितलं ना तुला. लय बडबड नको करू, फक्त एवढ्या वेळेस 10,000 रुपये घेऊन ये. माझ्या 10 तोंडात मारा तुम्ही, पण माझ्या बापाला पैसे मागायला लावू नका. अहो मागच्या वेळेस वर्षातून निघालेल्या पिकाचे पैसे दिले होते त्यांनी, यावेळेस कुठून देतील पैसे. लय पैसे तुझ्या बापाकडे म्हणून घे म्हणतोय. माझा बाप शेतकरी आहे, त्याच्याकडे काही पैशाची खाण नाही आहे. तुम्हाला करायचं ते करा, मी जाते माझ्या माहेरी. अहो तुमच्यासोबत ना लग्न करून पस्तावा व्हायला लागलाय मला. बरं बरं नको आणू पैसे, बघ तुम्ही काय करायचं ते. अहो पण पैसे लागतात कशाला तुम्हाला. आता शेतीला खर्च आहे, घरात काय राहिलं नाही, पैसे लागणार नाही का. स्वतः कष्ट करायचे नाही, लोकांच्या जीवावर ऋण काढून जगायचं. कसं आयुष्य कडीला जाणार आहे काय माहिती. एवढ्या वेळेस जातो तुझ्या बापाकडे पैसे मागायला. हाव हाव थांबा ना. या माणसासोबत लग्न करून माझा बाप बर्बाद झाला. काय सुहास शेठ, कुठं निघाला. काय नाही, सासऱ्याकडे चाललोय. थोडी पैशाची नड होती. तुला लाज वाटत नाही का रे सासऱ्याच्या जीवावर जायला. तुझा तू कमव ना. आणि तुझा स्वाभिमान कुठे रे, का तो पण गहाण टाकलाय. तुझ्या बायकोला काय वाटत असेल रे, तिला पण तुझी लाज वाटत असेल, तू तिचा नवरा आहे म्हणून. त्यात काय लाज वाटण्यासारखं, पैशाची गरज आहे म्हणून चाललोय मागायला. अरे तू दारू पितो म्हणून तुला गावात कुत्र विचारत नाही म्हणून तिकडून पैसा आणतो का. असं किती दिवस त्यांच्या जीवावर जागणार आहे. तुझा सासरा उद्या गेल्यावर तू पण त्याच्यासोबत वरती जाणार का. अरे तू तुझं कमव, स्वतः कष्ट कर आणि जग. तुझ्या सासऱ्याला पण आहे ना तुझी लाज वाटत असेल, फक्त त्यांना तुला बोलता येत नसेल. कोणीतरी अपमान केला पाहिजे, तोपर्यंत डोळे नाही उघडत. पण आजपासून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करील. मी केला होता बाबांना फोन, पैसे द्या म्हणून. दिले पैसे. मी गेलोच नाही. आजपासून जे करायचं ना ते स्वतः जीवावर करायचं.
आणि आजपासून सगळे व्यसनं बंद करायची. आता फक्त कष्ट करायचे आणि बक्कळ पैसा कमवायचा. तुला आणि तुझ्या बापाला माझा अभिमान वाटला पाहिजे. अहो पण अचानक एवढा बदल कसं काय? कोणीतरी अपमान केला का मग सुधारायची वाट सापडते. बरं चल, मी शेतात जातो, तो डबा घेऊन ये. चालतंय.